कोणताही राऊंड अशक्य आहे. येस, हक्काच्या जागा ज्याच्या त्याला मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर पोर्टल रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालं पाहिजे आणि मित्रांनो ते होईलच. परंतु त्यासाठी फॉलोअप जर घेतला नाही तर मात्र हा अंधाधुंद कारभार असाच चाललेला दिसेल आणि याला कोणती एक दिशा नसणार आहे. कारण आता ही कोणती दिशा नसताना सध्या दिवाळी आली, दिवाळीनंतर आचारसंहिता येईल आणि अशीच भरती लटकत राहील. कारण शासनाला वेळकाढूपणाच करायचा आहे. परंतु कोणीही थांबू नका. जर तुम्ही या भरतीच्या रेसमधले असाल ना तर तुमच्यासाठी एक लाईफ लेसन एक लक्षात ठेवा, मागितल्याशिवाय काही मिळत नाही. हा शिक्षक भरतीचा इतिहास आहे आणि मागितल्यानंतर मिळालंच नाही असंही काही होत नाही. हा आपला भूगोल समजून घ्यायचा आहे आणि लढायला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, अतिशय कठीण प्रसंगातून आता या 143 मुलांची यादी जाहीर झालेली आहे. यांचं मेरिट किती लागलं, यांचं मेरिट कमी लागलं, जास्त लागलं हे महत्त्वाचं नाही आहे. परंतु ते आज लढले आणि ते जिंकले सुद्धा, हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याचसाठी आपल्याला फॉलोअप घ्यायचा आहे. कारण जे लागलेले आहेत त्यांच्या जरी शिक्षण सेवक आणि अदर गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या, जे ऑलरेडी भरतीच्या रेसमध्ये आहेत त्यांनी फक्त हातावरती हात ठेवून बसू नका. कोणी लढतंय, कोणी लढल्यावर आम्हाला न्याय देईल असं सुद्धा समजू नका. कारण खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला आता याच्याद्वारे न्याय मिळवून घ्यायची आणि तो मात्र तुम्हाला मिळेलच जर तुम्ही मनापासून त्याच्यासाठी जर प्रयत्न केलात. गरज पडली तर मैदानात उतरला तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. कारण ते होऊ शकतं हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. त्याचबद्दलची आपण ही महत्त्वाची पोर्टल अपडेटसुद्धा पाहत आहोत आणि अभिनंदन. पोर्टलच्या या अपडेटनुसार उमेदवारांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं. मित्रांनो, नुकतीच आपण आयुक्त कार्यालयाला पवित्र पोर्टल भरती 2022 त्याचसोबत 25 यांच्या अपडेट संदर्भात भेट दिली असता त्याच्यामध्ये आयुक्तांनी तर काही व्यवस्थित रिप्लाय दिलेला नाही. परंतु त्यानंतर एक व्हिडिओसुद्धा टाकला होता चॅनलवरती. त्यांनी बरीच आपल्याला माहिती दिली होती. त्यानंतर जे काही सहसंचालक आहेत त्यांना आपल्याला भेटायला सांगितलं होतं. त्यांच्या भेटीनंतर त्याचे डिटेल देणं राहिलेलं आहे. लवकरच चॅनलवरती त्याच्या संदर्भातला व्हिडिओ नक्कीच टाकण्यात येईल. सध्या हे महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे आता पोर्टल भरतीतला दुसरा राऊंड महत्त्वाचा लागलेला आहे. दुसऱ्या टप्प्यातला हा जो महत्त्वाचा राऊंड आहे तो तुम्ही या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत तिथं पाहू शकता. आपण इथं न्यूज बुलेटिनवरती गेल्यावर आता जवळपास 143 उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. 2022ची शिक्षक भरती आजही चालू आहे. ती संपलेली नाही आहे ना थांबलेली नाही आहे. त्यामुळे माजी सैनिकचा राऊंड असेल, रिक्तापत्र गैरहजरचा राऊंड असेल, त्याचबरोबर माजी सैनिक कन्व्हर्जनचा राऊंड असेल. हा राऊंड होणार आहे आणि त्याच्या संदर्भातलं अपडेट तुम्हाला वेळेवरती चॅनलवरती आपण देतच राहू. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय की बघा मित्रांनो, 16 ऑक्टोबर 2025 रोजी सेकंड फेजचा उर्दू कन्व्हर्जन राऊंड्स आणि याच्यानुसार उमेदवारांना काही सूचना दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण पाहून घेऊयात. त्याचबरोबर तुम्ही जरी पोर्टलच्या भरतीच्या रेसमधले 2022च्या किंवा 2025च्या भरतीच्या रेसमधले असाल तर मित्रांनो कनेक्ट व्हायचं आहे. कारण पाहिलं असेल तुम्ही, उर्दू मीडियमचा राऊंड असेल किंवा कोणताही राऊंड असेल, फॉलोअप घेतल्याशिवाय कुठेच काही होत नाही. आज या उमेदवारांनी कंटिन्यू फॉलोअप घेतला होता. खरंच त्यांच्या मनापासून धन्यवाद. काही करून त्यांचा राऊंड लागलाच पाहिजे असा यांचा निर्धार होता आणि आज तुम्ही राऊंड तो लागलेला पाहत आहात. बघा आता दुसरा टेट 2022चा दुसरा टप्पा, त्याच्यामध्ये रिक्त पदासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील रूपांतरी फेरीबाबतची निवड सूचना झालेली आहे. त्या दरम्यान त्यांनी या डिटेल्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षण सेवक साधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आता उमेदवारांकडून प्रिफरन्स होते 7/10/2025 ते 9/10/2000 कालान प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते आणि त्याच्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रवर्गात उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांनी पोर्टल लॉक केलेले प्राधान्यक्रम, विषयाचा गट, विषय, माध्यम, टेट परीक्षेत प्राप्त गुण तसेच न्यायनिवाडे शासनादेश इत्यादीचं लक्षात ठेवायचं आहे की एवढ्या सगळ्यांचं भान ठेवूनच ही जी निवड आहे ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, जो उर्दू मीडियमचा कन्व्हर्जन राऊंड लागलेला आहे, जो इम्पॉसिबल होता, जो आयुक्त कार्यालयातून यापूर्वी ज्यांनी फॉलोअप घेतला होता यासाठी त्यांना होणारच नाही असं सांगितलं होतं, तो सुद्धा लागलेला दिसतोय.
अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आणि हो आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि अर्थातच हा एक राऊंड लागल्यानंतर माजी सैनिकचा 10% पहिल्या टप्प्यातला राऊंड लागणं अपेक्षित आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा शिक्षण आयुक्त कार्यालयाशी बोलणं झालेलं आहे. पाहूयात त्याच्यावरचे सुद्धा पुढचे अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती नक्कीच करू. आणि येस पुढची सुद्धा प्रक्रिया आहे त्याच्यावरचे सुद्धा डिटेल्स तुम्हाला देतच आहोत आणि देतच आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.